नमस्कार मित्रांनो, गिफ्ट ऑफ नेचरमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाईजवळील अशा एका ठिकाणी जिथे इतिहास आणि निसर्ग एकाच माळेत गुंफलेले आहेत। हे ठिकाण म्हणजे मेनवली घाट। हा तोच घाट आहे जो मराठा साम्राज्याचे चाणक्य मानले जाणाऱ्या नाना फडणवीस यांनी 18व्या शतकात बांधला। 1768 मध्ये हे गाव नानांना इनाम म्हणून मिळाले आणि त्यांनी याची सोने केली। केवळ 10 वर्षाच्या काळात त्यांनी हा भव्य घाट आणि मंदिरे उभारली। बघा ही घंटा 1739च्या वसई मोहिमेत पोर्तुगीजांकडून जिंकलेली ही घंटा आजही इतिहासाची साक्ष देते। घाटाचे बांधकाम पहा, काळ्या पाषाणात कोरलेल्या या पायऱ्या आजही पुराचा वेग सहन करण्याची ताकद ठेवतात। समोरच दिसतंय ते मिरजकर शैलीतील विष्णू मंदिर आणि महाबळेश्वर शिव मंदिर। नदीचा हा उत्तर वाहिनी प्रवाह या ठिकाणाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक पवित्र बनवतो। तुम्हाला माहिती आहे का, शाहरुख खानचा स्वदेश असो वा अजय देवगणचा सिंघम अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचे चित्रीकरण याच घाटावर झाले आहे। इथलं शांत वातावरण आणि जुन्या वाड्याची सावली पर्यटकांना मोहिनी घालते। हा जो आपण पाहतोय तो डायरेक्ट वाड्यातून घाटापर्यंत येण्यासाठी हा रस्ता आहे। हा समोरच आपल्याला वाडा दिसत आहे आणि वाड्यातून बॅक दरवाजाने डायरेक्ट घाटावरती येता येतं। मेनवली घाटाची रचना आणि तिथल्या मंदिरातील शिवलिंगाचे स्वरूप या दोन्ही गोष्टी खूप विशेष आहेत। त्यामागे जसे आध्यात्मिक कारण आहे तसेच त्या काळातील प्रगत स्थापत्यशास्त्र आणि जलशास्त्राचा विचारही करण्यात आला आहे। नदीतील घाट हा वक्राकार आकाराचा आहे। घाटाची रचना सरळ रेषेत नसून ती थोडीशी वक्राकार किंवा वर्तुळाकार असण्यामागे महत्त्वाचे तांत्रिक कारणे आहेत। पाण्याचा दाब नियंत्रित करणे मुख्य कारण आहे। कृष्णा नदीला पावसाळ्यात मोठा पूर येतो। चला तर आपण आता मंदिराकडे निघालेलो आहे। प्रथम आपणाला ही घंटा नाना फडणवीसांनी 1739च्या वसई मोहिमेनंतर जी चिमाजी अप्पांनी जिंकली होती, मेनवलीला आणली होती, या घटनेवर ख्रिश्चन मेनवली येथे कृष्णा नदी 1700 वर्ष अशा ठिकाणी पाण्याचा पोर्तुगीज आणि प्रवाह बदलत असतो। चला तर आपण वक्राकार घाटामुळे पाणी पायऱ्यावरून शांतपणे वाहून जाते आणि तिथे गाळ साचण्याचे प्रमाण जे कमी प्रमाणात असते। जो आनंद मिळतोय तो आपण आता प्रत्यक्ष मंदिरामध्ये जाऊया। अतिशय सुंदर आणि कोरीव असं हे बांधकाम। आता आपण मंदिरात निघालेलो आहे। प्रथम नंदीचं दर्शन घेतोय। नंदीचं दर्शन घेऊन आपण आता मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहे। इथून आता पायऱ्या उतरून खाली जावं लागतं कारण हे मूळ स्थान आहे। स्वयंभू शिवलिंग आहे। मेनवलीच्या महाबळेश्वर मंदिरात जे शिवलिंग आहे त्याला आपण पाहतो तशी वरून बसवलेली साळुंकी किंवा पिंडीचा बाह्य भाग दिसत नाही। हे एक स्वयंभू शिवलिंग मानले जाते। हे शिवलिंग मानवनिर्मित नसून नैसर्गिक पाषाणातून उगम पावलेले आहे। अनेकदा स्वयंभू लिंगांना वेगळी साळुंकी बसवली जात नाही, तर त्या स्वरूपातच प्रकट झाले त्याच स्वरूपात पूजले जातात। पाताळेश्वर स्वरूप येथे शिवलिंगाची रचना पाताळेश्वर किंवा जमिनीच्या पातळीत असलेल्या लिंगासारखी आहे। यामध्ये पिंडीचा भाग जमिनीच्या आत असतो आणि केवळ बाण वरचा भाग तो दिसतो। नाना फडणवीस यांनी जेव्हा हे मंदिर बांधले तेव्हा त्यांनी तिथल्या मूळ नैसर्गिक शिवलिंगाच्या अस्तित्वाला धक्का न लावता त्याच्या भोवती मंदिराची रचना केली। साळुंकी नसणे
हे या मंदिराचे वेगळेपण आणि प्राचीनता दर्शवते. आपण पाहतोय आता प्रत्यक्ष आपण दर्शन घेतलेलं आहे आणि हे शिवलिंग पाण्याच्या पातळीच्याही खाली आहे. त्यामुळे इथं आपल्याला ते पाणी दिसत आहे. स्वयंभू खाली दगड, आता ओरिजिनल दगड आता खाली दिसत आहेत आणि हे पाण्याचा नदीला पूर आल्यानंतर जे पाण्याचं जे दिसतंय आपल्याला वरती. धन्य झालो हे असे पहिल्यांदाच पाहिले असं शिवलिंग जे मेनवली येथेच आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आता वरती मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि मंदिराच्या बॅक साईडला आपण पाहतोय संत पाण्याचा प्रवाह आहे. याच्यामध्ये आतमधले जी पूजा केलेलं पाणी आहे की नाही आणि आपण आता हे पाहतोय की मंदिरातून जे पाणी पूजेचं जे बाहेर येतं ते इथं खाली एवढ्या खोल आली आहे. आणि नाना फडणवीस यांनी मेनवली गाव 18व्या शतकात 1768च्या सुमारास पेशव्याकडून इनाम म्हणून मिळवले होते. त्यानंतर त्यांनी या घाटाच्या आणि मंदिराच्या कामाला सुरुवात केली. सुरुवात साधारण 1770च्या दशकात या कामाला सुरुवात झाली. पूर्णत्व घाटाचे आणि मंदिराचे मुख्य काम पूर्ण होण्यास सुमारे 8 ते 10 वर्षे लागली. नाना फडणवीसांचा प्रसिद्ध 6 चौक असलेला वाडाही याच काळात साधारण 1780 पर्यंत पूर्ण झाला. हा घाट नाना फडणवीसांनी आपल्या पत्नीसाठी आणि नदीकाठी धार्मिक विधी व्यवस्थित पार पाडता यावा यासाठी बांधला होता. पायऱ्यांचे नियोजन. कृष्णा नदीच्या पात्रात उतरण्यासाठी या घाटावर अतिशय रुंद आणि भक्कम दगडी पायऱ्या आहेत. पुराच्या पाण्याचा दाब सहन व्हावा या पद्धतीने या पायऱ्याची रचना केली आहे. दगड. या संपूर्ण बांधकामासाठी स्थानिक काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. आपण पाहतोय नदी पात्र अतिशय संत वाहत आहे आणि खूप असं लहान मुलंही त्यात नदीमध्ये पोहत आहेत, पोहण्याचाही आनंद घेत आहेत. आपण पाहतोय अतिशय सुंदर. उन्हाळ्या सुट्टीत सर्व फॅमिलीने यावं आणि या परिसराचा आनंद घ्यावा असं हे वाई पासून 3.5 किलोमीटरवर अंतरावर असलेलं हे मेनवली निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे मेनवली. अतिशय सुंदर असं हे ठिकाण. नाना फडणवीसांनी मेनवलीचा कायापालट करण्यासाठी साधारण 1770 ते 1780 हा एक तप खर्ची घातला. या काळात केवळ मंदिर किंवा घाटच नाही तर संपूर्ण गाव एका संस्थांच्या स्वरूपात विकसित केले गेले. आज हा परिसर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी, उदाहरणार्थ स्वदेश, बाजीराव मस्तानी यासाठी प्रसिद्ध आहे. हा घाट कृष्णा नदीच्या संत प्रवाहावर बांधलेला आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची भक्कम रचना. नदीच्या पात्रात उतरण्यासाठी रुंद आणि लांब दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या इतक्या मजबूत आहेत की अनेक शतकानंतरही त्या सुस्थितीत आहेत. संपूर्ण घाट स्थानिक काळ्या पाषाणात बांधलेला आहे. घाटावर ठिकठिकाणी बसण्यासाठी ओटे आणि पाण्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी वर्तुळाकार बुरुज बांधले आहेत. अतिशय सुंदर असा हा घाट फडणवीसचा वाडा कर्वाकार पद्धतीत बांधलेला आणि या ज्या भिंती दिसत आहेत त्याच्यामध्ये अशा दिवळी आहेत. त्याच्यामध्ये दिवे लावून ठेवण्यासाठी तशी सोय केलेली आहे. काय त्यात त्यांनी सांगितलं काय नाही म्हणजे दिवे लावण्यासाठी ही वरची भिंत आहे ती एक लाईन आहे आणि हे आपण पाहतोय की कासवाच्या पाठीसारखं हे घाट बांधलेलं आहे. पूर्ण दगडी पायऱ्या आणि भक्कम आज ही सुस्थिती आणि आणखीन कित्येक वर्ष आहे असा राहील.
एवढ्या सुस्थितीत आहे. अतिशय सुंदर असं हे दृश्य. मेनवली घाट म्हणजे केवळ दगड-धोंड्याचे बांधकाम नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्यांचा एक पुरावा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि निसर्गाच्या अशा अनमोल भेटी पाहण्यासाठी आपल्या गिफ्ट ऑफ नेचर चॅनलला सबस्क्राईब करा. 18व्या शतकातील इंजिनियर्सना पाण्याचा प्रवाह आणि कर्व्ड स्ट्रक्चरचे महत्त्व घाटावरती कसे दिवे माहीत लावण्यासाठी होते? आणि दिवे लावून हे काजळे आल्यासारखं बी झालं हे काय ते दिवे दिवे लावण्यासाठी दिवळ्या येतात आहे. मेन छोट्या छोट्या दिवळ्या हो 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 किती छान वाटतंय पण. हम्म. असे हे दिवे लावण्यासाठी अशा दिवळी आहेत ह्या स्टेपला. ही एक स्टेप आणि हे दुसऱ्या स्टेपने. अतिशय सुंदर असं बांधकाम. सारखं हे मंदिर आणि इथला परिसर मेनवलीतला मस्तच आहे. किती छान घाट आहे बघा की. हा समोर असलेला फडणवीस वाडा. हीच ती नानांनी लावलेली ऑस्ट्रेलियन गोरखचिंच.